श्री स्वामी समर्थ. मेष राशींच्या जातकांनो, येणाऱ्या माघ पौर्णिमेच्या या काळरात्री आकाशात एक असा भयानक खेळ रचला जात आहे, ज्याचा विचार करूनच तुमच्या अंगावर शहारे येतील. गुरुजींनी स्पष्ट संकेत दिले आहेत की ही केवळ एक पौर्णिमा नसून तुमच्या आयुष्यातील काळाचा न्याय आहे. पहिल्यांदाच या पौर्णिमेच्या मुहूर्तावर 5 अकराळ विक्राळ ग्रहयोग एकाच वेळी तयार झाले असून ते तुमच्या कुंडलीत अनेक वर्षापासून दडलेली एक अदृश्य शक्ती जागृत करणार आहेत. ही शक्ती तुमच्या जीवनातील सुख शांतीचा पाया मुळापासून हलवून देणार आहेत. सावध व्हा, कारण मेष राशीवर होणारा हा ग्रहाचा प्रहार तुमच्या जुन्या आयुष्याचा अंत करून एका नवीन पण अत्यंत रहस्यमय पर्वाकडे तुम्हाला घेऊन जाणार आहे. मेष राशीच्या जातकांनो, या पौर्णिमेनंतर तुमच्या घरात आणि बाहेरील जगात अशा काही घटना घडतील ज्याची तर्कसंगत उत्तरे कोणाकडेच नसतील. गुरुजींनी वर्तवलेल्या या दैवी स्फोटात तुमच्या सर्वात जवळच्या व्यक्तीचा असा एक चेहरा समोर येईल जो पाहून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. हे सत्य इतके भीषण असेल की ते पचवणे तुम्हाला अशक्य होईल, पण नियतीला आता तुमचा बळी द्यायचा नाहीये. तुमच्या पाठीमागे चाललेले षडयंत्र आता एका टोकाला पोहोचले आहे की जर तुम्ही आता सावध झाला नाहीत तर पुढचा काळ तुम्हाला कधीही न सावरता येणारी जखम देऊन जाईल. मेष राशीच्या जातकांनो, ही भविष्यवाणी इथे सोडून जाण्याची चूक अजिबात करू नका, कारण गुरुजींनी या परिवर्तनाचे जे मुख्य टप्पे सांगितले आहे त्यातील प्रत्येक शब्द तुमच्या भविष्यातील संकटाची आणि मुक्तीची चावी आहे. जर तुम्ही हे व्हिडिओ शेवटपर्यंत नाही पाहिला तर नियतीने दिलेला सर्वात मोठा इशारा तुमच्याकडून सुटू शकतो. स्वतःच्या आणि आपल्या कुटुंबाच्या रक्षणासाठी ही भविष्यवाणी शेवटपर्यंत आणि अत्यंत एकाग्रतेने बघा. मेष राशीच्या जातकांनो, गुरुजींच्या मते या पौर्णिमेला तयार होणारा 5 ग्रहयोगांचा संयोग तुमच्या राशीसाठी अत्यंत थरारक ठरणार आहे, कारण यामध्ये सर्वात प्रभावी ठरणारा विषयोग तुमच्या अष्टम भावात सक्रिय होत आहे. हा असा काळ आहे जिथे तुमच्या आयुष्यातील सर्वात भयानक रहस्ये काळजाचा ठोका चुकवतील अशा पद्धतीने बाहेर येतील. गुरुजींनी स्पष्ट संकेत दिले आहेत की ज्या सत्यापासून तुम्ही आजवर पळ काढत होता किंवा जे सत्य तुमच्यापासून जाणीवपूर्वक लपवले गेले होते ते आता जणू एखाद्या स्फोटासारखे तुमच्या समोर येईल. हा ग्रहयोग तुमच्या विश्वासाला तडे देणारा असला तरी तो तुमच्या हिताचा पडदा फाडणार आहे. मेष राशीच्या जातकांनो, गुरुजींनी अत्यंत सावध राहण्याचा इशारा दिला आहे, कारण ज्या व्यक्तीवर तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवला आणि ज्याला तुमच्या आयुष्यातील महत्त्वाच्या चाव्या सोपवल्या तीच व्यक्ती तुमच्या विनाशाची स्क्रिप्ट लिहित असल्याचे तुम्हाला कळेल. तुमच्या पाठीमागे रचले गेलेले कारस्थान, एखादी गुप्त आर्थिक फसवणूक किंवा नात्यातील गद्दारी अचानक उघड होईल. हे सत्य समोर येताना कदाचित तुम्हाला एखादे निनावी पत्र, अचानक सापडलेले जुने दस्तऐवज किंवा एखाद्या त्रयस्थ व्यक्तीकडून मिळालेली माहिती कारणीभूत ठरेल. हा धक्का इतका मोठा असेल की तुम्हाला कोणावर विश्वास ठेवावा हेच उमजणार नाही. मेष राशीच्या जातकांनो, गुरुजी म्हणतात की या सत्याचा सामना करताना तुमचे हृदय विदीर्ण होईल, पण हाच तो क्षण आहे जिथे तुमची भावनिक मुक्ती सुरू होईल. या विषयोगाचा परिणाम तुमच्या डोळ्यांवरील अंधश्रद्धेची पट्टी काढून टाकण्यासाठीच झाला आहे. जर हे सत्य आज समोर आले नसते तर येणाऱ्या काळात तुम्ही अशा एका खाईत पडला असता जिथून बाहेर येणे अशक्य होते. त्यामुळे या धक्क्याला घाबरू नका. हा नियतीचा एक कठोर प्रहार आहे जो तुम्हाला भविष्यातील मोठ्या विनाशापासून वाचवण्यासाठी झाला आहे. हे सावरणे कठीण असेल, पण यामुळेच तुम्ही आता खऱ्या अर्थाने स्वतंत्र आणि सुरक्षित व्हाल. मेष राशीच्या जातकांनो, गुरुजींनी वर्तवलेल्या भविष्यवाणीनुसार या पौर्णिमेला तयार होणारा अंगारक योग तुमच्या आयुष्यातील शत्रूंच्या विनाशाची नांदी ठरणार आहे. मेष रास ही मुळातच अग्नितत्वाची आणि लढाऊ वृत्तीची रास आहे, परंतु या काळात तुम्हाला तुमची शक्ती खर्च करण्याची अजिबात गरज पडणार नाही. गुरुजींच्या मते मंगळ आणि राहूची ही युती तुमच्या शत्रूंच्या बुद्धीचा असा काही भ्रंश करेल की ते स्वतःच स्वतःसाठी खड्डा खणतील.
ज्यांनी तुमच्या प्रगतीत खीळ घातली, तुमच्या वाट्याला अपमान आणला आणि तुमच्या प्रामाणिकपणाचा फायदा घेतला, त्यांचा दैवी हिशोब आता सुरू झाला आहे. मेष राशीच्या जातकांनो, गुरुजींनी स्पष्ट संकेत दिले आहेत की हा काळ शत्रूंच्या उलट गणनेचा आहे. परिस्थिती अशा प्रकारे वळण घेईल की तुमचे विरोधक तुमच्या विरोधात जे जे डाव रचत होते ते सर्व डाव त्यांच्यावरच उलटतील. त्यांच्या घरात किंवा कार्यक्षेत्रात अशी काही उलथापालथ होईल की त्यांना तुमच्याकडे लक्ष द्यायला वेळच उरणार नाही. ज्यांनी तुमची बदनामी करण्याचा प्रयत्न केला त्यांचेच काळे कारनामे आता जगासमोर येतील. तुम्हाला आता केवळ शांत राहून निसर्गाचा हा न्याय उघड्या डोळ्यांनी पाहायचा आहे. लक्षात ठेवा, जेव्हा माणूस हतबल होतो तेव्हा प्रत्यक्ष काळ आपली तलवार हाती घेतो. मेष राशीच्या जातकांनो, हा दैवी न्याय इतका अचूक असेल की तुम्हालाच त्याचे आश्चर्य वाटेल. गुरुजी म्हणतात की ज्या शत्रूंच्या दहशतीमुळे तुम्ही रात्रीची झोप गमावली होती, तेच शत्रू आता स्वतःच्या अस्तित्वासाठी धडपडताना दिसतील. या काळात मेष राशीला अदृश्य शक्तींचे पाठबळ मिळेल, ज्यामुळे तुमचे सर्व संकटदायक मार्ग मोकळे होतील. हा काळ तुम्हाला हे शिकवेल की सत्याच्या बाजूने उभे राहिल्यास नियती कशी तुमची ढाल बनून उभी राहते. शत्रूंचा हा पराभव तुम्हाला केवळ मानसिक शांतता देणार नाही, तर समाजात तुमच्या नावाचा दरारा पुन्हा एकदा प्रस्थापित करेल. पुढील भागात मेष राशीच्या जातकांनो, गुरुजींच्या भविष्यवाणीनुसार या 5 महाग्रहयोगांच्या प्रभावामुळे तुमच्या कुंडलीत महालक्ष्मी योग अत्यंत प्रबळ स्थितीत निर्माण होत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून तुमच्या संपत्तीवर आणि उत्पन्नावर जे दुष्टग्रहांचे सावट होते ते या माघ पौर्णिमेच्या प्रकाशात कायमचे भस्म होणार आहे. गुरुजींच्या मते तुमच्या धनस्थानी होणारी ग्रहांची ही उलाढाल अशा काही संधी निर्माण करेल, ज्यामुळे तुमच्या आर्थिक स्थितीचा कायापालट होईल. ज्या कर्जाच्या डोंगराखाली तुम्ही दबलेले होतात किंवा ज्या पैशांच्या चणचणीमुळे तुमचे महत्त्वाचे काम रखडले होते, ती कोंडी आता एका दैवी चमत्काराप्रमाणे फुटणार आहे. मेष राशीच्या जातकांनो, हा काळ केवळ कष्टाच्या पैशांचा नाही, तर अडकलेले आणि अनपेक्षित धन परत मिळवण्याचा आहे. गुरुजींनी संकेत दिले आहेत की ज्या व्यक्तींनी तुमचे पैसे बुडवले होते किंवा जे व्यवहार कायदेशीर कचाट्यात अडकले होते, त्यातून आता अचानक तुमच्या बाजूने निकाल लागेल. वडिलोपार्जित संपत्तीचे वाद जे वर्षानुवर्षे सुटत नव्हते ते आता अचानक मिटतील. एखादी जुनी गुंतवणूक जी तुम्ही विसरून गेला होतात किंवा जिला तुम्ही कवडीमोल समजत होता, ती आता सोन्याचे मूल्य घेऊन तुमच्या समोर येईल. हा धनलाभ इतका अनपेक्षित असेल की तुमच्या प्रगतीचा वेग पाहून तुमचे विरोधकही चकित होतील. मेष राशीच्या जातकांनो, गुरुजींनी एक अत्यंत मोलाचा आणि गुप्त इशारा दिला आहे. हे येणारे धन तुमच्या आयुष्यातील गरिबी मुळापासून उपटून टाकण्यासाठी आहे, चैनीसाठी नाही. या काळात उत्पन्नाचे नवीन आणि शाश्वत स्रोत सुरू होतील, जे तुम्हाला भविष्यात आर्थिक स्थैर्य देतील. मात्र लक्षात ठेवा, या धनलाभाची वाच्यता चुकूनही कोणाकडे करू नका, कारण तुमच्या भरभराटीवर जळणाऱ्यांची दृष्ट तुमच्या या लक्ष्मीला बाधू शकते. हा नियतीचा आशीर्वाद आहे. याचा वापर आपल्या कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी आणि सत्कार्यासाठी करा. आर्थिक विवंचनेचा काळ आता संपला असून समृद्धीचे नवे द्वार तुमच्यासाठी उघडले आहे. मेष राशीच्या जातकांनो, गुरुजींनी वर्तवलेली ही 4थी भविष्यवाणी ऐकून तुमच्या अंगावर काटा येईल, कारण या माघ पौर्णिमेला तुमच्या राशीत जागृत अंतर्ज्ञान योग सक्रिय होत आहे. मेष राशी मुळातच साहसी आहे, पण या 5 ग्रहयोगांच्या संयोगामुळे तुमच्यातील एक सुप्त आध्यात्मिक शक्ती जागी होणार आहे. गुरुजींच्या मते तुमच्या आसपास अशा काही अदृश्य लहरी निर्माण होतील, ज्या तुम्हाला येणाऱ्या संकटाची किंवा मोठ्या बदलाची चाहूल आधीच करून देतील. तुमच्या मनात अचानक येणारे विचार किंवा एखादी भीती हे केवळ तुमचे वहम नसून ते प्रत्यक्ष नियतीने दिलेले सावधगिरीचे इशारे असणार आहेत. मेष राशीच्या जातकांनो, या काळात तुम्हाला पडणारी स्वप्नेही अत्यंत सूचक आणि रहस्यमय असतील. गुरुजींनी स्पष्ट केले आहे की स्वप्नात तुम्हाला वारंवार काही विशिष्ट खुणा, पूर्वज किंवा एखादी दैवी शक्ती दिसू शकते, जे तुम्हाला भविष्यातील धक्कादायक सत्याकडे नेण्याचे मार्गदर्शन करत असतील. कदाचित एखादी घटना प्रत्यक्षात घडण्यापूर्वीच तुम्हाला ती आधी घडल्यासारखी वाटेल. डेजा व्ह्यू. हे सर्व संकेत दर्शवतात की तुमची आंतरिक दृष्टी आता उघडली आहे. जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीबद्दल किंवा कामाबद्दल मनात शंका आली तर त्याकडे दुर्लक्ष करू नका, कारण तुमचे मन आता थेट दैवी ऊर्जेशी जोडले गेले आहे. मेष राशीच्या जातकांनो, हा काळ तुमच्यासाठी एका मोठ्या दैवी कसोटीचा आहे. गुरुजी सांगतात की ध्यान करताना किंवा शांततेत बसलेले असताना तुम्हाला तुमच्या सर्वात कठीण प्रश्नांची उत्तरे आपोआप मिळतील.
ही शक्ती तुम्हाला अशा लोकांपासून दूर ठेवेल जे तुमच्या पाठीमागे कारस्थान रचत आहेत. तुम्ही कोणालाही भेटलात तरी त्या व्यक्तीच्या मनातील खरा हेतू तुम्हाला त्याच्या डोळ्यांतून स्पष्टपणे जाणवेल. हा दैवी प्रकाश तुम्हाला अशा मार्गावर घेऊन जाईल जिथे केवळ सुरक्षितता आणि यश असेल. ही शक्ती साक्षात ईश्वरी कृपा आहे. तिचा सन्मान करा आणि आपल्या अंतर्मनाच्या आवाजाशी प्रतारणा करू नका. गुरुजींनी या भागासाठी अत्यंत थरारक आणि काळजाचा ठोका चुकवणारी भविष्यवाणी वर्तवली आहे. या माघ पौर्णिमेला तुमच्या कुंडलीत निर्माण होणारा पाशमुक्ती योग तुमच्या आयुष्यातील एका अशा नात्याचा अंत करणार आहे ज्याने तुम्हाला वर्षानुवर्षे भावनिक बेड्यांमध्ये जखडून ठेवले होते. गुरुजींच्या मते तुमच्या राशीच्या कुंडलीत मंगळ आणि केतूची ही विचित्र स्थिती हे दर्शवते की जे नाते तुम्ही केवळ जबाबदारी, भीती किंवा समाजातल्या प्रतिष्ठेसाठी ओढत होतात ते आता एका मोठ्या स्फोटाने तुटणार आहे. हे नाते तुमच्या प्रगतीतील सर्वात मोठा अदृश्य अडथळा होता जो आता निसर्ग स्वतःहून दूर करत आहे. मेष राशीच्या जातकांनो, हा दुरावा सुरुवातीला तुम्हाला एखाद्या प्राणघातक जखमेसारखा वाटेल. गुरुजींनी स्पष्ट संकेत दिले आहेत की ज्या व्यक्तीला तुम्ही तुमच्या सुखाचे केंद्र मानले होते तिचेच खरे रूप आणि तुमच्याबद्दलची तिची अनास्था या पौर्णिमेच्या प्रकाशात उघड होईल. संवाद अचानक पूर्णपणे थांबणे, एखाद्या किरकोळ वादाचे पर्यावसान कायमच्या दुराव्यात होणे किंवा समोरच्या व्यक्तीने तुमचा केलेला मोठा विश्वासघात हे सर्व नियतीचे क्रूर पण आवश्यक संकेत आहेत. हे नाते तुटताना तुमच्या डोळ्यांतून अश्रू येतील, पण गुरुजी म्हणतात की हे अश्रू तुमच्या आत्म्याची शुद्धी करण्यासाठी आणि तुम्हाला त्या विषारी बंधनातून कायमचे मुक्त करण्यासाठी असतील. मेष राशीच्या जातकांनो, ही भावनिक मुक्ती तुमच्या आयुष्यातील एका नव्या पर्वाची पायाभरणी आहे. गुरुजी सांगतात की जोपर्यंत तुमच्या आयुष्यातील ही सडलेली आणि पोकळ नाती दूर होत नाहीत तोपर्यंत खऱ्या प्रेमासाठी आणि आनंदासाठी तुमच्या मनात जागा निर्माण होणार नाही. या दुराव्यानंतर काही दिवसातच तुम्हाला जाणवेल की तुमच्या मनावरील एक प्रचंड मोठे ओझे उतरले आहे. तुम्हाला मिळणारी ही शांती आणि स्वातंत्र्य तुमच्या पुढच्या यशासाठी अत्यंत गरजेचे आहे. जे गेले ते तुमच्यासाठी कधीच नव्हते, हे जेव्हा तुम्हाला उमजेल तेव्हा तुमच्या खऱ्या सामर्थ्याचा उदय होईल. ही तुटलेली साखळी म्हणजे तुमच्या मुक्तीचा परवाना आहे. मेष राशीच्या जातकांनो, गुरुजींनी या भविष्यवाणीचा शेवट एका अत्यंत तेजस्वी आणि अंगावर रोमांच आणणाऱ्या आशीर्वादाने केला आहे. 5 अक्राळ विक्राळ ग्रहयोगांचा संघर्ष झेलल्यानंतर आता तुमच्या कुंडलीत साक्षात सिंहासन योग सक्रिय होत आहे. गुरुजींच्या मते माघ पौर्णिमेचा हा दैवी स्फोट तुमच्या आयुष्यातील सर्व जुन्या संघर्षांचा आणि अपमानांचा धुराळा उडवून देईल. ज्यांनी तुम्हाला आजवर तुच्छ लेखले, तुमचे कर्तृत्व नाकारले किंवा तुम्हाला अंधारात ठेवण्याचा प्रयत्न केला, तेच लोक आता तुमच्या प्रगतीचा वेग पाहून थक्क होतील. मेष राशीच्या जातकांसाठी हा काळ केवळ बदलाचा नाही तर तुमच्या पुनर्जन्माचा आहे. मेष राशीच्या जातकांनो, गुरुजींनी स्पष्ट केले आहे की या नवीन अध्यायात तुमचा सामाजिक आणि व्यावसायिक दरारा अभूतपूर्व असेल. तुमच्या वाणीत एक अशी शक्ती येईल की लोक तुमचे शब्द शिरसावंद्य मानतील. कार्यक्षेत्रात तुम्हाला मोठे पद किंवा अधिकार मिळण्याचे योग आहेत. समाजात तुमचा मानसन्मान इतक्या वेगाने वाढेल की तुम्हाला स्वतःलाच आश्चर्य वाटेल. तुमच्या स्वभावातील आक्रमकता आता आत्मविश्वासात बदलेल. ज्या पायऱ्यांवरून तुम्हाला खाली ढकलण्याचे कट रचले गेले त्याच पायऱ्या आता तुम्हाला यशाच्या सर्वोच्च शिखरापर्यंत घेऊन जातील. तुमच्या आयुष्यातील अंधार आता कायमचा संपून तिथे यशाचा सूर्य तळपणार आहे. मेष राशीच्या जातकांनो, गुरुजींचा सर्वात मोलाचा इशारा हा आहे की या सुवर्णकाळात जुन्या जखमांना उगाळत बसू नका. तुमच्या आयुष्यात आता नवीन प्रभावशाली आणि निस्वार्थी व्यक्तींचे आगमन होईल ज्या तुमच्या भविष्याला नवी दिशा देतील. तुम्हाला स्पष्टपणे जाणवेल की साक्षात ईश्वरी शक्ती तुमच्या पाठीशी ढाल बनून उभी आहे. भीती, संभ्रम आणि असुरक्षिततेची जागा आता अथांग शांतता आणि स्पष्टतेने घेतली आहे. हा तुमच्या आयुष्याचा सर्वात शक्तिशाली टप्पा आहे, त्यामुळे मागे वळून पाहू नका. नियतीने तुमच्यासाठी वैभवाचे दरवाजे उघडले आहेत. आता धैर्याने त्या नवीन जगात पाऊल टाका. मेष राशीच्या जातकांनो, या दैवी परिवर्तनाचा पूर्ण लाभ घेण्यासाठी आणि ग्रहांची पीडा शांत करण्यासाठी गुरुजींनी एक विशेष उपाय सांगितला आहे. या पौर्णिमेच्या रात्री चंद्राच्या प्रकाशात बसून श्री स्वामी समर्थ मंत्राचा किमान 108 वेळा जप करा आणि घराच्या मुख्य दरवाजावर कुंकवाचे स्वस्तिक काढा. जर तुम्हाला स्वामींच्या या शक्तीवर आणि गुरुजींच्या भविष्यवाणीवर पूर्ण विश्वास असेल तर या माहितीला त्वरित लाईक करा. तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे बाप्पाने दूर करावीत यासाठी कमेंटमध्ये पूर्ण श्रद्धेने
जय श्री गणपती बाप्पा मोरया किंवा श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. अशाच रहस्यमय आणि सत्य भविष्यवाण्या सर्वात आधी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. स्वामी तुमच्या पाठीशी आहे.